रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर माऊलींची पालखी सकाळीच या ठिकाणी फलटणवरून बरडच्या दिशेला निघाली आणि विशेष म्हणजे सकाळचा विसावा हा विडणी या ठिकाणी झाला आहे आणि दुपारचं जे काही भोजन आणि विसावा असणार आहे तर ते पिंपळ या ठिकाणी असणार आहे। आणि आपण बघू शकता की दुपारचा जो मोठा विसावा राहील तो निंबळकर फाटा या ठिकाणी राहील आणि रात्री माऊली बरडच्या दिशेला मुक्काम करतील। मित्रांनो, फलटणच्या पुढे जी रस्त्यालगत जी गावे लागतात तर त्या ठिकाणी बरडच्या दिशेतली मधली गावं प्रत्येकजण या ठिकाणी माऊलींचं या ठिकाणी दर्शन घेताना दिसतोय। आपण बघू शकता माऊलींची पालखी या ठिकाणी आली आहे आणि सुंदर सोहळा या ठिकाणी होतोय। माहोल बघा तुम्ही, गर्दी बघा किती भयंकर पद्धतीने आज या ठिकाणी गर्दी झाली। विशेष म्हणजे ऊन पडलंय, ऊन पडल्यामुळे खूप असा आनंद घेता येतोय प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी। मित्रांनो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा उत्साह तुम्ही जर बघितला तर किती आनंदाने या ठिकाणी आज या सोहळ्यामध्ये प्रत्येकजण सहभागी होते आणि माऊलींची पालखी या ठिकाणी हळूहळू कूच करत बरडच्या दिशेला चालली आणि हा खूप सुंदर सोहळा या ठिकाणी या पंढरीच्या वारीतला आज आपल्याला अनुभवायला भेटतोय। आपल्या या सुंदर चॅनलवरती आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने माऊलींचा रथ हळूहळू पावले टाकत पंढरीच्या दिशेला चाललाय आणि विशेष म्हणजे या बैलजोडीचं खूप सारं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आजचा जो काय आपला या यंदाचा मान आहे तो आळंदीतील बानवडे कुटुंबाला भेटलाय आणि त्यामुळे खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी होतोय। छोटासा चिमुकला बाल वारकरी या ठिकाणी बघा किती सुंदर पद्धतीने आज माऊलींच्या या सोहळ्यासाठी हजर आहे। किती भारी गर्दी बघा, प्रचंड पद्धतीने गर्दी झाली। इकडे जिकडे बघावं तिकडे सगळे वारकरी सगळे माऊली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आहे आणि हा खरं खूप सुंदर सोहळा असतो मित्रांनो। आणि हा सोहळा आनंद घेण्यासाठी आज आपण इथं आलोय। भारी वातावरण या ठिकाणी तयार झाले ते बघा। मित्रांनो, पंढरीची वारी फक्त बघायची नसते तर ती आपल्या लेकरांना अनुभवायला पण द्यायची असते, म्हणून या ठिकाणी भरपूर पालक या ठिकाणी छोट्या छोट्या आपल्या लेकरांना या पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होताना दिसतात। ते प्रत्येक या ठिकाणचे गाववाले बाजूचे की माऊलींची ज्यावेळेस पालखी त्यावेळेस तो सोहळा दाखवण्यासाठी त्यांना घेऊन येतात, कारण रस्त्यालगतची ही छोटी छोटी गावं असतात आणि माऊलींबद्दलचं जे काय आपलं भावना आहे ते त्यांचाही समजल्या पाहिजे, त्यासाठी ही पंढरीची वारी केली जाते। बघा माऊली या ठिकाणी निघाले, ते खूप सारे या ठिकाणी वारकरी पंढरीच्या वाटेला हळूहळू कूच करताना दिसतात आणि हा खूप सुंदर भव्य दिव्य सोहळा आज या ठिकाणी होतोय। आणि विशेष म्हणजे आजचं जे काय अंतर ते एक 18 किलोमीटर फलटण ते बरड हा प्रवास आज माऊली करणार आहेत आणि खूप सुंदर सोहळा आज या ठिकाणी तो होतोय। वारकरी या ठिकाणी दंग आहेत आणि माऊली पुण्याकडे निघाले ते बघू शकता, खूप सुंदर असा सोहळा या ठिकाणी होतोय। लाखोंच्या संख्येने या ठिकाणी वारकरी या माऊलींच्या या आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले दिसतात आणि हा खूप सुंदर सोहळा आज या ठिकाणी आपण या फलटण ते बरड रस्त्यामध्ये आपण अनुभवतोय। खूप सुंदर अशा हा पद्धतीचा हा विस्मरणीय सोहळा आषाढी वारीतच होत असतो मित्रांनो। यासाठी एक वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते। बघा माऊलींची पालखी किती सुंदर पद्धतीने सजली आणि त्यामध्ये बसलेले सगळे संस्थेचे प्रमुख आणि विशेष म्हणजे माऊलींचा रथ ओढणारे रानवडे कुटुंब तर ते सुद्धा आहेत। खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज या ठिकाणी आपण पाहतोय। प्रत्येकाला आशा लागली माऊलींचं दर्शन घ्यावं, हा सुख सोहळा प्रत्येकाच्या नयनांनी पाहावा, तर तो सुंदर सोहळा आज या ठिकाणी आपण यामध्ये बघतोय। पब्लिक अफाट असा जनसागर आहे। पावसाने पण थोडा विसावा घेतलाय आणि पूर्ण अशा विसाव्यामध्ये आता माऊलींचं मस्त असा सोहळा होतोय आपल्याला या ठिकाणी। भक्तजण या ठिकाणी माऊलींची वाट पाहत होते की माऊलींचं दर्शन व्हावं। या ठिकाणी खूप सारे पब्लिक या ठिकाणी आहेत। आज विशेष म्हणजे माऊलींचा मुक्काम हा बरड या ठिकाणी होईल आणि विशेष म्हणजे उद्या माऊली बरड या ठिकाणाहून नातेपुतेकडे जातील आणि विशेष म्हणजे उद्याच्याला आपला जो काही जिल्हा आहे सातारा जिल्हा तो बदलून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये माऊली प्रवेश करतील। तर खूप सुंदर पद्धतीने उद्याचं स्वागत या ठिकाणी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार होतं मित्रांनो। आपण जर असंच आपल्या चॅनलवरती जोडून राहिला तर तुम्हाला सुंदर सोहळा नक्कीच पाहता येणार, त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। बघा माऊली सगळेजण वाट पाहतात ते माऊलींची। अफाट असा जनसागर या माऊलींच्या आषाढी वारीमध्ये सहभागी झालेला दिसतो आणि खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी शिस्तीमध्ये एकदम व्यवस्थित अशा भजनाच्या तालावरती माऊली या ठिकाणी थिरकताना दिसतात। म्हणजे इतका मोठा प्रवास असूनही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तितकाच सुंदर असा उत्साह, तितकाच आनंद आणि तेजोमय हे रूप माऊलींचं या ठिकाणी आठवण करून
प्रत्येक जण या माऊलींच्या सुख सोहळ्यामध्ये मनापासून सहभागी होतोय. यामध्ये कोणीही कोणाला निमंत्रण दिलं नसतं. विठोबाची ओढची कशी असते की ती ऑटोमॅटिकली माणसाला या भक्तीमध्ये गुंतवत जाते. कारण की हा सुख सोहळा आयुष्यातल्या सुखदुःखांच्या या लढावामधून कुठेतरी निसटून या ठिकाणी आपलं हे खूप सुंदर असं वास्तव्य, एक सुंदर पद्धतीचं संस्कृती साजेशी अशी या ठिकाणी वारीत होत असते. मित्रांनो, माऊलींचा नगारखाना अगदी बरडच्या दिशेला आलाय आणि विशेष म्हणजे थोड्या वेळातच माऊलींची पालखी या ठिकाणी बरडला पोहोचणार आहे आणि हा सुख सोहळा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, आपण बघू शकता की सुंदर पद्धतीने माऊलींची पालखी या ठिकाणी बरडमध्ये आली आणि या ठिकाणचा सुख सोहळा सुंदर असा या ठिकाणी आपण बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक जण आपला हा जो माऊलींचा रथ आहे तो आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि हा सुख सोहळा हा याची देही याची डोळा आपण या ठिकाणी पाहतोय. खूप सुंदर पद्धतीचा रथ या ठिकाणी माऊलींचे ते येतोय आणि खूप सुंदर पद्धतीचं स्वागत या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणचे बरड गाववाले या ठिकाणी करताना दिसतात. या ठिकाणी आपण बघू शकता माऊलींचा जय जयकार या ठिकाणी होतोय. खूप सुंदर पद्धतीचं स्वागत या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी होताना दिसतंय. शकता की भरपूर या ठिकाणी भाविक भक्तांनी या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा माऊली या ठिकाणी आज हळूहळू या ठिकाणी पंढरीच्या दिशेला मार्गस्थ होणार आहे. आणि आजचा विशेष म्हणजे मुक्काम बरड या ठिकाणी असणार. रात्री माऊली या ठिकाणी विसावेल आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा नातेपुतेच्या दिशेला माऊली सकाळी सकाळी सज्ज होणार जाण्यासाठी. आणि विशेष म्हणजे उद्याचा जो काय जिल्हा आहे तो उद्या माऊली सातारा जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार. नक्कीच तुम्हाला मी उद्याच्या या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे. चला मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉग. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.